नमस्कार मंडळी, मी सुधीर गुळे SK सुधीर गुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जवळजवळ 10-12 दिवस झाले मी घरीच आहे बसून, आणि गवत काढून झाले वाड्याकडचं, त्या कलमं लावले तिकडचं. तर या बाजूसुद्धा हे साफसफाई झालेली आहे, परंतु या नारळी म्हणतो आम्ही, हे नारळ आहे त्यामध्ये, त्या नारळीच्या इथलं सुद्धा झालेली आहे. आणि याच्या बाहेर बघा, हे नाचणीचं ते तूस काढून झाल्यानंतर ते हे वाढतं, आपलं काय त्याला म्हणतात, हे ह्याला भांबरूड असं म्हणतात आमच्या कोकणामध्ये. तर भांबरूड हा खूप वाढला होता इकडे, खूप वाढला होता. हे काढून झालेला आहे, दिसायला बेकार दिसतं, आणि हे सुद्धा ह्याची हे असते, भीती असते. तर इकडे कलमं लावलेत थोडीशी. हे भांबरूड हे काढून झाले, सुकले. परवा आम्ही ते काढले, 2-3 दिवस काढून झाले. आता कसं सगळं मोकळं वाटतं एकदम, पण थोडं बाकी आहे ते तिकडे काढायचं अजून. आता नाचणीचं ते तूच काढल्यानंतर खूप असं मोकळं वाटतं फिरण्यासाठी. तर हे कलमं लावले तिकडे, पाणी घालायला जायचं असं संध्याकाळचं काल घातलेलं आहे. तर हे जे आहे भांबरूड ते काढून झालेलं आहे, आणि हे अजून एवढं आहे. हे बघा, हे एवढं सगळं हे भांबरूड आहे. ते हाताने पटकन निघतं ते, नाहीतर मी फावडा आहे, त्या फावड्याने असं उकरून काढलं हे सगळं. त्याला आमची मुलं वगैरे येतात इकडे, तर भीती वाटू नये त्यासाठी हे सगळी तयारी आहे. मी कुठे बाहेर गेलो की हे येतात ना. हे बघा, हे फावडा आहे, फावडासुद्धा इथे ठेवला आहे. या फावड्याने असं ओढून खाली बुंदासकट येतो तो. तर मग दाखवतो बघा, हे जे कलम आहे, हे कलम बघा, हे याला वरून खाल्लेली आहे. तर आमच्या सतीची गुरं येतात, त्यांनी खाल्लं होतं. इथून रस्ता होता मध्ये यायला खाली. तर आत्ता यायला आहे ना, हे बघा कोंब फुटतोय. एवढी उंची होती ते खाल्लंय त्यांनी सर्व. हे त्या पाचीचे पाची खाल्लेत. पाणी घालतो एक दिवस आड करून, त्याच्यामुळं ह्याला सुद्धा फुटतोय. हे बघा, इकडे फुटतोय, ते सुद्धा आहे. हे एवढं होतं छोटे, हे मामाने 2 दिलेलं, हा आणि तो छोटावाला. हे याला मस्त फुटले, पाली फुटलेला खालून सुद्धा इथून फुटले. बघा, ते छान झालेलं आहे. तर ड्रिपर करायचं आहे. ड्रिपर इकडे मंडणगडात मिळत नाही पाईप, तो ड्रिपरनी 10-10 मिनटं सर्वांना पाणी दिलं की म्हणजे रोजचा जो त्रास आहे तो कमी होईल. फक्त एकदा तिकडं हे फिरवायचं कॉक, हे झालं. हे सुद्धा इकडे खाल्लेलं आहे बघा. हे आहे, याला चांगलं आहे. त्यानंतर ह्याला सुद्धा डिरी फुटलेली आहे, पण ह्याला सुद्धा वरून खाल्लं आहे. हे बघा, हे असं आहे. आता छोटा एक आहे कलम शेवटला, ह्याला सुद्धा खाऊन टाकले, वरून खाऊन टाकले. त्याला फुटते आता डिरी. नंतर ह्याला सुद्धा हे बघा, वरून चावून टाकलेलं आहे याने. तर हे इथे फुटला होता, हे छोटंसं पान आलेलं आहे. तर ठीक आहे, हे अजून आहे ना, हा एवढा चोंडा पूर्ण हे काढायचा आहे. आणि तो खालचा पण आहे, तिथे पण लावलेलं आहे. 1-2-3 कलमं लावलेली आहेत. एक काजू आहे, ती वर तार आहे बघा. हे तारीमुळं खालती काय लावायला इथे मधला गॅप आहे, पूर्ण ते लावलेलं नाही आहे. हा पूर्ण चोंडा आहे. तिथे मोठं झाड होतं, तर त्या खालच्या लोकांनी ते तोडून टाकलं, आणि त्याच्यामुळे सगळे इकडचं मोकळं वाटतंय. ते मी सकाळी थोडंसं आलो होतो, हे काढून टाकलं.
तर इथे या बाजूला आलं ना की मन असं मस्त प्रसन्न वाटतं, शांत वाटतं एकदम. इकडे नारळी झाडं आहेत, हिरवंगार वाटतं एकदम. त्यानंतर हा जो काजू आहे हा आमच्या सासूरवाडीला जे वेंगुर्ला काजू आहेत ना त्यांच्या बिया दिलेल्या आम्हाला. त्या बिया मी निवडून ठेवलेल्या आहेत 20. त्या बिया एप्रिल महिन्यामध्ये मी लावल्या आमच्या घराच्या मागे. ते शेणाची खर होती, त्या खरमध्ये येऊन लावल्या आणि त्याच्यामध्ये काजू वाळवला. तो जवळजवळ एवढा गेला ऑगस्ट महिन्यामध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये हा इथं येऊन लावला. 2 काजू आहेत इथे. तो एक हा लवकर येतो बघा, हे बिया झाले बघा एवढे आहे. वरती पण आहेत. काय झालं की 8 दिवसात त्याच्या बिया खायला मिळतील असा अंदाज आहे. हे बघा दिसत आहेत का, ह्या बघा बिया तयार आहेत. तर ठीक आहे, एक 8 दिवसांनी आम्हाला बियांची भाजी खायला मिळणार आहे. 2 काजू आहेत. हा इकडे चांगला येतो, तिकडचा येत नाही. दाखवतो तुम्हाला. हे वाकलं होतं तर हे सपोर्ट लावलं आहे वरती. बघा हे झुड, केवढं हे झुड काय बघा, दिसतंय का. मोठ्या वेंगुर्लाचेच हे बी आहे, तेवढ्या आहे झालेलं या बिया. हा काजू आहे ना त्याला काहीच नाही आलेला. हा थोडा गावठी आहे, तो वेंगुर्ल्याचा बी आहे. आणि 8 दिवसांनी आम्हाला चखायला मिळणार आहे. 8 दिवसांनी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेन परत कसा काजूचा बिया आहे. बघा यालासुद्धा खाल्लं आहे बघा इथे. पण याचं या बाजूचं चांगलं आहे, या बाजूची फांदी आहे ती चांगली आहे. हा उंच आहे, मोठ्यातला लावलेला आहे. 350 रुपयाला कलम आहे, एवढी हाईट होती याची. ठीक आहे. आणि हे बघा तिथे सुद्धा आहे, तिकडे एक आहे. आणि हे जे आहे हे नाचणीचं तूस, वरची नाचणीचा कणीस काढून झाल्यानंतर खालचा जो राहतो ते हे रचून ठेवलं इथे भाजावणीसाठी. म्हणजे गवत तिकडून खूप लांबून आणावं लागतं, त्यापेक्षा हेच अंतरायचं आणि त्याच्यानुसार गवताचा ऐवजी हे वापरायचं भाजावणीसाठी. कवळ पण थोडंसंच असतं, हल्ली तिकडून लांबून आणावं लागतं. तर अशी ही तयारी असते. ह्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा हे खूप आहे, हे काढावं लागणार आहे. कारण की पालखी वगैरे ते इकडे दिसायला खूप बेकार वाटतं, त्यामुळे हे काढावं लागणार आहे. ते पटापट येतं ते ह्याच्यानी. एक आमच्याकडे असा खूप आहे, असं उभं राहून ते ओढायचं, सुकल्यावरती येतं चांगलं. आणि फावड्यानी पण चांगलं येतं. तर अशी ही तयारी आहे. आणि रोजचं काम आता चालू आहे. रानातलं काम झालेलं आहे, तर हे थोडंसं 1-2 दिवसामध्ये थोडं एक 1.5 तास 2 तास येऊन आल्यानंतर हे पुरं होणार आहे. पुरं करून टाकू 2 दिवसामध्ये. आज ते काय संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस असतो ना, त्या दिवशी काही काम करायचं नसतं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी, संक्रांती दिवशी आणि दुसऱ्या दिवशी. त्यामुळे आज घरीच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इकडचं जाऊन बनवूया आपण. तर मुळासुद्धा लावला आहे आतमध्ये. मला वाटतं गाई येऊन गेली. हे जे आम्ही दरवाजा लावलेला आहे ते पाडला आहे त्यांनी. तर ठीक आहे, मुळासुद्धा खायला मिळेल, दाखवेन तुम्हाला मुळ्याचा व्हिडिओ. तर ठीक आहे मंडळी, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, खूप खूप धन्यवाद.